आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट, अनेक कार्यकर्ते जय शिवराय संघटनेत दाखल। हातकणंगले मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या खासदार राजू शेट्टी यांना मतदारसंघाच्या बाहेरील तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चळवळीसाठी वाहून घेतलं होतं, परंतु चळवळीचे निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणं, हेतू परस्पर वेगळी वागणूक देणं तसेच त्यांच्या हुकुमशाही राजकारणामुळे स्वाभिमानी संघटनेतील अनेक कार्यकर्ते दुखावले गेले आहेत। शेतकऱ्यांचे नेते म्हणून निवडून आले, परंतु शेतकऱ्यांचाच विचार न करता एक तंबू कारभार त्यांनी चालवला। या व अशा अनेक कारणांमुळे चंदगड, आजरा, गडिंग्लज, भुदरगड तालुक्यातील स्वाभिमानीपासून दुरावलेले अनेक कार्यकर्ते आज जय शिवराय किसान मोर्चामध्ये जाण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची माहिती जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी लावून धरणे तसेच शेती पंपास दिवसा 12 तास वीज द्यावी म्हणून आंदोलन, पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयावर FRP वरील व्याज मिळवून देण्यासाठी RRC करण्यास भाग पाडलं। अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जय शिवराय किसान मोर्चाचे काम पाहूनच कार्यकर्त्यांनी या संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही त्यांना साथ देणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली आहे। पत्रकार परिषदेला धनाजी पाटील, शिवाजी शिंदे, सदाशिव कुलकर्णी, राजेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे। की शेतकऱ्यांची प्रामाणिक राहून शेतकऱ्यांची चळवळ वाढवली पाहिजे होती। ऊस दराच्या प्रश्नाबरोबर दूध दर असेल, इतर सामान्य प्रश्न असतील, वीज असेल, कसं दैनंदिन जीवनात येणारे सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या प्रमुखांनी प्रयत्न करायला पाहिजे होतो। फक्त ऊस दर आणि दूध दर सोडलं तर बाकीचे फारसे प्रयत्न झालेले नाही। अनेक प्रश्न भेडसावत आहेत आणि त्यामुळे आंदोलन झाले की तुमच्या आमच्यातली माणसं पुन्हा पुन्हा आमच्या वेगवेगळ्या छावणीमध्ये जातात। कोण अण्णाचा म्हणतोय, कोण दादाचा म्हणतोय, कोण तात्याचा म्हणतोय, कोण आबाचा म्हणतोय। हे असं का झालं तर दैनंदिन जीवनात सामान्यांना जे प्रश्न येतात त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी बऱ्याच अंशी प्रयत्न केले गेले। ग्रामपंचायतीच्या पातळीपासून, सेवा संस्थेच्या पातळीपासून ते आपल्या विधान भवनापर्यंत अनेक प्रश्न असतात। त्या प्रश्नाशी हात घालण्याचं काम प्रत्येक तालुक्याच्या तालुका अध्यक्षांनी करायचं असते, जिल्हा अध्यक्षांनी त्याला साथ द्यायची असते। तशी साथ फारशी दिली नाही। केवळ समाजकारणाचा उपयोग आपल्या नेत्यांनी राजकारणासाठी केला आणि शेतकरी चळवळ ही राजकारणाचा अड्डा बनली। जायला हरकत नाही राजकारणात, पण राजकारणात जात असताना ज्या माणसांच्या जीवावर आपण ही संघटना चालवली, तुम्ही आम्ही सगळे पायाचे दगड आहोत, या पायाच्या सगळ्या दगडांना विसरून त्यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साध्य केलेला आहे। संघटनेतील काही कारभारांच्या विचारावरती संघटना चालले, सर्वसामान्य संघटकांना, कार्यकर्त्यांना त्यांनी फारसं विचारात घेतलं नाही। एखादी कुरबुर झाली, एखादा प्रश्न निर्माण झाला, त्याची तळ कधी लावली नाही, कधी डोळसपणे पाहिले नाही। यांनी केवळ आपली चालू ठेवलं, आपलंच कसं शिजल, आपलंच कसं नाव होईल, एक मार्ग एक तंबू, हुकुमशाही म्हटलं तरी चालेल, हुकुमशाही म्हटलं तरी चालेल, एक तंबू कारभार केला। कधी इतर तालुक्यातल्या लोकांच्याकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे संघटना वाढीच्या संदर्भात आणि त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात ते प्रश्न त्यांनी सोडवलेले नाही।